ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी सृष्टी रचना करायचा आदेश दिला भगवान भोलेनाथाने। आणि ब्रह्मदेव जेव्हा सृष्टी निर्माण करू लागला त्यावेळेला पहिले 4 जीव ब्रह्मदेवाने निर्माण केले, ते आहेत सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार। हे 4 ऋषी त्या ठिकाणी पहिल्यांदा पृथ्वीवर जन्माला घातले। पुढे ब्रह्मदेवाच्या मुखातून 10 ऋषी निर्माण झाले। लक्ष द्या, माझ्याकडे माना टाकू नका गड्या अशा, नाही तर मला सांगा, मी लगेच आरतीची तयारी करते। माना अजिबात टाकायच्या नाही। आजूबाजूला कोणी झोपलं तर नाही ना? हा, मग आमच्या कथेत जर कोणी झोपत असेल तर ती हार कथाकाराची असेल, तुमची नाही। ती आमची जबाबदारी असते तुम्हाला जाग ठेवणं। 10 ऋषी निर्माण झाले, त्यामध्ये मरीची, अत्री, अंगरथ, पुलस्त्य, पुलह, पृथु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद हे 10 ऋषी ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झाले। ब्रह्मदेवाच्या वाणीपासून सरस्वती माता प्रगट झाली। ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दम ऋषी त्या ठिकाणी निर्माण झाले। उजव्या भुजापासून मनु राजा आणि डाव्या भुजांपासून शतरूपा राणी निर्माण झाली। हे जोडपं त्या ठिकाणी निर्माण केलं ब्रह्मदेवाने आणि यांना सांगितलं, आता तुम्ही जीवसृष्टी निर्माण करा। ऋषी महात्मे तर ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केले, पण जी जीवसृष्टी निर्माण करायची होती ती या दोघांना सांगितलं। कुणाला? मनु राजा आणि शतरूपा राणीला। मग मनुने आणि शतरूपा राणीने जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली। नारद त्या ठिकाणी तुलसीदासजी सुंदर आपल्या रामायणामध्ये वर्णन करतात, पहा। स्वयंभू मनो अरुषत रूपा, स्वयंभू मनो अरुषत रूपा। जिनसे भई नर सृष्टी अरूपा, जिनसे सृष्टि अरूपा, सृष्टि अरूपा। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। पार्वती पते हर 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 महादेव। स्वयंभू मनो अरुषत रूपा, जिनसे भई नर सृष्टी अरूपा। स्वयंभू मनु आणि शतरूपा राणीने जीवसृष्टी त्या ठिकाणी निर्माण केली। आपल्याला मनुष्य का म्हटलंय? कुणाला सांगता येईल? जसं कुत्र्याला कुत्र, बैलाला बैल, गाईला गाय, गाढवाला गाढव, डुकराला डुक्कर हे सगळं म्हणतात, तसं आपल्याला माणूस किंवा मानव का म्हटलेला आहे? ऐकलंय का कुणी पाठीमागे? आपल्याला माणूस का म्हणतात? तर आपण मनु राजाचे वंशज आहोत म्हणून। आपले पूर्वज कोण आहेत? मनु राजा आणि शतरूपा राणी। त्यांनी ही जीवसृष्टी निर्माण केली। पहिला पृथ्वीवरचा जीव जर कोणी निर्माण केलं असेल तर तो मनु राजा आणि शतरूपा राणीने। मग मनुचे वंशज आहोत म्हणून आपल्याला मनुष्य किंवा मानव हे त्या ठिकाणी संबोधल्या गेलंय। हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे। असे अनेक बारकावे आपल्याला या शिव महापुराण, भागवत कथा याच्यातून आपल्याला हे ऐकायला मिळत असतात। मग जीवसृष्टी जेव्हा त्या ठिकाणी निर्माण केली आणि भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे
शिव रूपाने रुद्र रूपाने जे भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि आता देवतांनी सांगितलं की देव कार्य करण्यासाठी ज्या ज्या देवतांना जे जे काही कार्य करायचं आहे ना ते ती देवता स्वतः एकटं कुठलंही कार्य करू शकत नाही. प्रत्येक देवाला त्या ठिकाणी शक्तीची गरज आहे. त्याची जी प्रकृती आहे, जी शक्ती परांबा, तिची त्या ठिकाणी गरज असते. म्हणून ज्या वेळेला महादेवाकडे सर्व देवता प्रार्थना करत आहेत की महादेवा, तुमची जी शक्ती आहे, जी भगवती परांबा, तिला आता त्या ठिकाणी प्रगट करावं लागेल. मग सर्व देवता मिळून भगवती जगदंबेची आराधना करतात. आणि भगवती जगदंबा जेव्हा प्रगट झाली आणि आता रुद्र भगवान आणि भगवती जगदंबा या दोघांचंही त्या ठिकाणी प्रागट्य झालं आणि आपल्या कथा मंडपामध्येही त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागतम महाराज सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव. चौरंग पाठ आणायचं, चौरंग पाठ. स्वागतम महादेव पाठ मागवा. सुस्वागतम महादेव, स्वागतम सुस्वागतम स्वागतम महादेव, स्वागतम सुस्वागतम स्वागतम महादेव, स्वागतम सुस्वागतम स्वागतम महादेव, स्वागतम सुस्वागतम स्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव, स्वागतम महादेव सुस्वागतम महादेव. या ठिकाणी रुद्र भगवान आणि सती माता या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता या दोघांचा विवाह विको कमी करत सर्व देवता मिळून या दोघांचा आता विवाह करणार आहेत. इथेही आपण या विवाहाचा त्या ठिकाणी सोहळा संपन्न करणार आहोत. आता चौरंग पाठ आणावरती स्टेजवर.